गुड ऑसम झकास अ व्हेरी लवली गुड मॉर्निंग दोस्तो. तुम्ही ऐकताय 90.4 ग्रीन FM आणि मी नेहमीप्रमाणे तुमची RJ दोस्त अँड होस्ट प्राजक्ता तुमच्या फेवरेट शोमध्ये म्हणजेच मॉर्निंग नंबर 1 या खास शोमध्ये. पण आज मस्त तुमच्याशी गप्पा मारण्याचं हेच कारण आहे की कला क्षेत्रामध्ये एक मानाचा पुरस्कार दिला गेलाय आणि ते सध्या आता आपल्या कॉलवरती आहेत. आपल्या खास महाराष्ट्रातून फिल्म डान्स कोरिओग्राफर, डायरेक्टर, रायटर, फोक आर्ट आणि फोक डान्स यासोबतच महाराष्ट्राची ही परंपरा जपण्यासाठी त्यांनी त्यांचं दिलेलं योगदान असे हे आपले कोल्हापूरचे दीपक बिडकर सर. दीपक बिडकर सर, नमस्कार. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा महाराष्ट्र शासनाकडून जो पुरस्कार दिला गेला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तर लिसनर्स, ज्येष्ठ कलाकारांसोबत याच वर्षापासून पहिल्यांदाच युवा कलाकारांना युवा पुरस्कार म्हणून सांस्कृतिक विभागातल्या अशा या आपल्या आयुष्याचं योगदान दिलेल्या सर्वांना पुरस्कार हे देण्यात आले. पण आपल्या महाराष्ट्रामधून श्री दीपक बिडकर सरांची नाव घेण्यात आलं आणि हा पुरस्कार त्यांना मिळाला. तर सर, सगळ्यात पहिल्यांदा कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय, कारण 31 वर्षाची कारकीर्द आहे आतापर्यंत या क्षेत्रामध्ये आणि लोककला लोकनृत्यांमध्ये मुळातच फार कमी लोक काम करतात, अभ्यास करतात आणि त्यातून आपण काम करत राहतो आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनानं घेतली याचं आपल्याला छान मोठं कौतुक आहे. कारण सगळे आपल्याला मिळतच असतात पुरस्कार, पण शासनाचा पुरस्कार थोडासा वेगळा असतो. त्यांनी आपल्या कामाची दखल घेतली म्हणजे आपल्याला खरंच एक उत्तेजन मिळतं, त्याचा आनंद आहे. नक्कीच सर. आणि तुमचं काम हे सगळे आम्ही जाणतोच. यासोबतच आपली ही जी कला आहे ती लहान मुलांच्यात सुद्धा रुजवण्यासाठी सरांनी रुद्रांश अकॅडमी ही सुरू केली कोल्हापूरमध्ये. सर, त्याबद्दल काय सांगाल? रुद्रांश अकॅडमी आता गेली 18 वर्ष झालं आपण स्थापन करून झालेली आहे. ती एक ट्रस्टच आहे. याच्या अंडर आपण नृत्य, नाट्य, कला, संगीत अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो. मुळात कसं आहे की प्राथमिक प्रशिक्षण याला आपण मुख्य स्तरावरती महत्व देऊन आपण लहान मुलांच्या मध्ये ते रुजलं पाहिजे. आपली महाराष्ट्र संस्कृती रुजली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे संस्कार. कारण एखादी व्यक्ती कलेच्या माध्यमात जेव्हा येते, त्याच्या सहवासात येते, तेव्हा त्याचं अंतर्बाह्य पूर्ण त्याचं बदल होतो त्याच्यामध्ये आणि खरंच एक चांगल्या पद्धतीचा तो माणूस बनतो आणि हीच खरी कलेची असलेली देण आहे आपल्या सर्वांना. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आपण बघतो की आपल्या सणासुदी असू देत किंवा बऱ्याचशा आपल्या पारंपरिक गोष्टी असू देत, यामुळे माणूस कसा मानसिकरित्या पण खूप आनंदी होता. आणि हेच जे लोककला लोकनृत्य आहेत याचं या काळामध्ये सुद्धा आता अंगीकरण गरजेचं मानलेलं आहे. कारण आताचं सगळ्यात मोठं लोकांना लागलेला रोग म्हणजे तो मानसिक रोग आहे. आणि मी असं म्हणेन की खरंच लोककला लोकनृत्य सणवार याच्यामध्ये जर लोकांनी इंटरेस्ट घेतला आणि त्यातूनच आपला फिटनेस आणि मानसिक आनंद जर काय घ्यायचा प्रयत्न केला तर तो खरंच खऱ्या अर्थानं सर्वांगीण सुखी होऊ शकतो असं मला वाटतं. नक्कीच सर, खूप मोठी गोष्ट सांगितली तुम्ही इथे. कारण आता या सोशल मीडियाच्या आयुष्यामध्ये आपण रील फक्त स्क्रोल करण्यासाठी आपल्या हातांचा वापर करतो, पण ह्या ज्या लोककला किंवा ही जी लोकसंस्कृती आहे ती पुढे नेण्यासाठी नक्कीच सर तुमच्यासारखे गुरु लाभणं हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक म्हणजे त्यांचंच नशीब असेल. तर मी इथे आणखीन विचारेन तुम्हाला की तुम्ही बराच काळ या खास इंडस्ट्रीमध्ये आहात, या क्षेत्रात आहात, तर या क्षेत्रातली आव्हानं काय आहेत जी आता काही विद्यार्थी इथे येऊ पाहतात किंवा आपलं स्वप्न पाहतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे हेच आहे की खरी जी आपलं कला आहे, लोककला आणि लोकनृत्य आहे, त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे आणि हेच खरं मोठं आव्हान आहे. कारण आता कसं झालेलं आहे की एखादा नृत्य प्रकार आपल्याला घ्यायचा असेल, आता समजा आपण वाद्यामुळे म्हटलं किंवा दिवली म्हटलं, तर आपण जे युट्यूब वरती बघतो, सोशल मीडियावरती बघतो, आपल्याला वाटतं की तीच ती कला आहे, पण ती कशी त्या कोरिओग्राफरनं केलेलं ते कोरिओग्राफ केलेलं नृत्य आहे. त्याचा सर्वांगीण अभ्यास करून ते का केलं जातं, कधी केलं जातं, त्याचा काळ कोणता आहे, ते करण्यापाठीमागचा हेतू काय आहे आणि त्यानं निष्पन्न काय होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आताच्या कोरिओग्राफरांना सुद्धा हे एक चॅलेंज असतं की नुसतंच लोककला लोकनृत्य सादर करण्यापेक्षा एखादी कला कशी होती, कशी आता सध्या परिस्थितीत आहे आणि आता पुढे जाऊन त्याचं काय होणार आहे, या तिन्ही टप्प्यावरती त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हणेन की जेव्हा आपण एखादी कला सादर करतो तर ती दुसऱ्यांसाठी अभ्यासात्मक असली पाहिजे. त्यांनी त्याचा आदर्श घेऊन त्याविषयीचं ज्ञान अजून मला घ्यायचं आहे असं म्हणून त्यांनी त्याच्या खोलावरती जाऊन मग तसे नृत्य करणं किंवा बसवणं असं झालं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. नक्कीच. यासोबतच नाट्यभूमीमध्ये, या रंगभूमीमध्ये, त्यासोबतच चित्रपट क्षेत्रामध्ये तुमचं हे योगदान नक्कीच आहे. पण या निमित्ताने तुम्हाला तुमच्या गुरूंचं देखील मार्गदर्शन मिळालं. तर या
छान अशा प्रसंगी, या छान अशा क्षणी, तर तुम्ही कुणाकुणाला आता तुम्हाला आठवतात ते? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी खरं तर आई वडीलच यांना मी गुरु मानतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे मी करू शकलोय. डान्स किंवा कुठल्याही कलेसाठी असलेलं कोणतं गुरु नाहीये खरं तर, पण मला ज्यांचा माझ्यावरती प्रभाव पडलेला आहे असे म्हणजे कांचनताई परुळेकर म्हणून स्वयंसिद्धाच्या महिला संस्थांच्या त्या संचालिका अध्यक्ष होता. त्यांच्याकडून शिस्त, वेळेचं नियोजन, आमचे एक फडणीस सर म्हणून आमच्या रुईकर कॉलनीमध्ये होते, तर ते त्यांचं असलेलं प्रभाव, आणि ओके कापूर म्हणून आपल्या कोल्हापूरचा किंवा महाराष्ट्राचा प्रसिद्ध आहे, तर तिथं मी 10वी-11वीच्या वेळेला मी तिथं कामाला होतो. तर त्यावेळेला त्या ओके कापूरचे जे पप्पा म्हणून होते बाळासाहेब हळदे, तर त्यांचा प्रभाव माझ्यावरती खूप पडला असल्यामुळे खरं तर काम करत राहिलं पाहिजे, आई वडिलांचा आदर आणि सन्मान करत राहिलं पाहिजे, आपल्याला सर्व गोष्टी मिळत जातात असं आपल्याला तसं वाटतं. आणि शेवटी पट्टण शेट्टी मॅडम म्हणून आमच्या कॉलेजमध्ये एक शिक्षक होता, ज्यांनी मला नसताना सुद्धा, म्हणजे मी गायक म्हणून बनण्यासाठी मी गॅदरिंगला उभा राहिलो होतो, तर मला गाणं जमलं नाही, तर त्यांनी मला एका ग्रुप डान्स मध्ये पाठीमागे उभा केलं आणि तीच खरी पहिली माझी स्टेजवरची पावलं म्हणायला काही हरकत नाहीये. 12वीत असताना मी पहिल्यांदा त्या मॅडममुळे सुरुवात केली आणि आज हे जे झालेलं आहे सगळं ते या सर्वांच्यामुळेच झालेलं आहे असं मी म्हणतो. अरे वा, क्या बात आहे सर. खरं तर गुरु म्हणून तुमचंही मार्गदर्शन बऱ्याच जणांना लाभलेलं आहे आणि असंच ते लाभत राहो. जाता जाता आमच्या सगळ्या लिसनर्सना आणि आता या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या सगळ्यांनाच काय एक सांगाल? हा, नक्कीच. मला असं सांगावं असं वाटलं अगदी मनापासून की कोणतंही क्षेत्र असू दे हे कमी किंवा मोठं असं काही नसतं. आपण जर मनापासून कोणतीही गोष्ट केली तर त्याच्यामध्ये सक्सेस हा मिळतच राहतो. आज मला आश्चर्य आणि आनंद आहे की एवढ्या कमी वयामध्ये मला 50च्या आधी मला हा जो सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार मिळालाय, त्यामुळे मलाही उत्स्फूर्तपणे सांगावं असं वाटतं की काम करत राहिल्यानंतर आपल्याला त्याची पोहोचपावती मिळते. तर नवीन पिढीला सुद्धा मला हेच सांगावं असं वाटेल की योग्य काम, योग्य वृत्ती, नीतिमत्ता आणि संस्कारातून जर तुम्ही काम करत गेला आणि तशा लोकांच्या विचारांच्या सहवासात राहणं गरजेचं आहे. तसे तुम्ही जे क्लासेस लावता किंवा ज्यांच्याकडून शिका त्यांना सुद्धा तुम्हाला टटोलण्याची गरज आहे की खरंच ते जसे असतात तसे आपण बनत असतो, तर आपले गुरु आपल्याला निवडता आला पाहिजे. कारण माझं असं मत आहे, जसं एखाद्या शिष्याला चांगल्या गुरुची गरज असते आणि तो शोध घेत असतो, तसं गुरूंना सुद्धा चांगल्या शिष्यांची गरज असते आणि ते सुद्धा तसेच शोध घेत असतात. आणि अशा पद्धतीने एक चांगलं समीकरण बनलं तर आपण एक चांगला सक्षम नागरिक चांगला बनवू शकतो आणि त्याच्यामुळे आपण स्वतः, घर, कुटुंब आणि मग देशाला सुद्धा आपण नावारूपाला आणू शकतो. नक्कीच सर, खूप छान गोष्ट तुम्ही सर्वांना सांगितलीत. यासोबतच लोककला, लोकसंस्कृती याच्यामध्ये प्रदीर्घ आपलं योगदान दिल्याबद्दल आपले फिल्म डान्स कोरिओग्राफर, डिरेक्टर, रायटर श्री दीपक बिडकर यांना महाराष्ट्र शासनाचा हा युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रीन FM 90.4 आणि माझ्याकडून म्हणजेच RJ प्राजक्ताकडून पुन्हा एकदा सर तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद प्राजक्ता. थँक्यू व्हेरी मच. सर, ऐकत रहा आणि नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा ऑल द बेस्ट. थँक्यू. सो ऐकत रहा ग्रीन अँड एव्हर ग्रीन रहा. ऑफकोर्स 90.4 ग्रीन FM आणि माझ्यासोबत म्हणजेच RJ प्राजक्तासोबत. सुनो ग्रीन, रहो एव्हर ग्रीन.